नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी सायली तुमचं मनापासून स्वागत करते। आज आहे रविवार, त्यामुळे सकाळी तयारी करून आई आणि मी निघालो होतो खंडेराव महाराज मंदिर येथे दर्शनासाठी। जसं की आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो, हा धुळ्यातील पाचकंदील परिसरातील एरिया आहे। इथे खूप गजबजलेली गर्दी असते आणि आपण बघू शकतो की फळ विक्रेते त्यांच्या गाड्या वगैरे लावतात। सो बाजाराला आता सुरुवात होणारच आहेत आणि त्यानंतर फायनली आता आपण पोहोचलोय मंदिराच्या इथे। हो, खंडेराव महाराजांचं हे मंदिर जरी जुन्या काळातलं असलं तरी जीर्णोद्धारामुळे ते खूप नवीन वाटत आहे। त्याची सगळी माहिती आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत। नारळ आणि फुलहार घेऊन आम्ही पोहोचलो मंदिरात दर्शनासाठी। मंदिरात दर्शन घेत असताना तिथे जे भटजी होते त्यांनी आम्हाला सगळ्यांना डोक्याला भंडारा लावला। जे भक्त तिथे उपस्थित होते। त्यानंतर आपण बघू शकता की छान अशी सुबक अशी मूर्ती आहे खंडेराव महाराजांची आणि इथे आपण बघू शकतो की आपले गणराज विराजमान झालेले आहेत। जसं की आपण बघू शकतो तिथे लिहिलेलं आहे की खंडेराव महाराज मंदिराची स्थापना ही 1824 साली झाली होती आणि इथले जे जहागीरदार होते त्यांचे वडील आणि त्यांच्या मार्फत याची जी स्थापना करण्यात आली होती मंदिराची। मामांसोबत रविवारी आम्ही मंदिरात जायचो, त्यामुळे आम्ही जुनं मंदिर पण बघितलेलं आहे। आणि मनात विचारत असेल की एवढं जुनं मंदिर पण मंदिराची अवस्था छान कशी, तर मंदिरचा जीर्णोद्धार करण्यात आला होता 2009 साली। मंदिराच्या बाहेर आजी आजोबा बसले होते आणि ज्यांना जे हवं होतं त्याच्यापर्यंत त्यांना मदत करत होता, दान देत होता। आई आणि मी पण ठरवलं की त्यांना नाश्ता वगैरे देऊ, सकाळची वेळ आहे। सो एक मदतीचा हात म्हणून, नुसतं मीडियावरती दाखवायचं म्हणून नाही, तर एक मदतीचा हात म्हणून आणि मनाला शांती लागण्यासाठी आम्ही त्यांना आजी आजोबांना सकाळी नाश्ता दिला आणि त्यांचे आशीर्वाद पण घेतले। त्यांचे आशीर्वाद खूप मोलाचे असतात। तर चालीरीती परंपरानुसार बघितलं गेलं तर मोठ्यांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे असतात। म्हणतात की आपल्या आयुष्यात काही संकट येणार असेल तर ते दूर होतात। सो आम्ही त्या आजी आजोबांचा आशीर्वाद घेतोय आणि आमच्या परीनेची मदत होते ते देतोय आणि त्या आजी आजोबांनी पण आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला, आमच्याशी गप्पा मारला, त्या पण आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। माझ्या मालकीचे बोलेल ना, मी बोलेल ना, तसं राहिलं आशीर्वाद घेतल्यानंतर आई आणि मी घेतला सेल्फी। जर तुम्ही मंदिराला कधी भेट दिली असेल किंवा तुम्हाला मंदिराबद्दल काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।